जिवंत पापलेट, जिवंत पापलेट तुम्ही पाहू शकता. ते बघा जिवंत आहे सगळं. आता मी चाललो मासेमारी करण्यासाठी समुद्रामध्ये, खोल समुद्रामध्ये. आणि माझ्यासोबत माझा मुलगा पण आहे, नम्र आणि नीरव. आम्ही चालले आता बोटीमध्ये मासे पकडण्यासाठी. तुम्ही पाहू शकता कसे आहेत आपण मासेमारी करणार. बघ चिकन कोंबडी आणलेलं आहे, हे आम्हाला चाकण्यासाठी. ही मुलं आले आहेत ना, त्यांना चिकन फ्राय करून द्यायला आहे. आता तुम्ही बघणारच तुम्ही चिकन फ्राय कसे करणार आपल्या. आणि हा बोटीला तांडेला आहे. तर आपली बोट निघालेली आहे. आम्हाला आता 1 तास लागणार आम्हाला पोचायला तिकडे आमच्या लोकेशनवर, जिकडे मासेमारी करणार आहेत ना आम्ही तिकडे. तर मला 1 तासाचा प्रवास लागेल आम्हाला. ना आता वाजले किती, 6:30 वाजले. म्हणजे आम्ही 7:30 वाजेपर्यंत तिकडे पोचणार. सगळे बोटी निघालेले आहेत. आणि या लोकांनी फटाके पण आणलेले आहेत. हे तुम्ही फटाके पण आणलेत ना? हा, फटाके फोडणार आहेत आपण. फुटला नाही, फुटला. आणि आज आपण मासेमारी कसे करतात ते पाहणार आहेत. आणि आपलं मासेमारी करण्यासाठी आपली मुलं आले आहेत मदत करण्यासाठी. कसे जाळे खेचतात तुम्ही ते बघणार व्हिडिओमध्ये पुढे. ना आपलं आता चिकन कापून झालेलं आहे हे फ्राय करण्यासाठी आणि कालवण भाजीसाठी. आपण जेवण कसं बनवते पण आपण बघूया आता. आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मासेमारी कसे करतात हे पाहायला मिळणार. आणि हा ब्लॉग आहे ना सर्व आता मोठा होणार आहे. तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, माझ्या व्हिडिओला शेअर करा मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देणार आहे तुम्हाला मासेमारी कसे करतात. पूर्ण मग समुद्रच आहे, चारी बाजूने समुद्र. अजून आपला प्रवास चालूच आहे. जे आपलं लोकेशन आहे मासे पकडण्यासाठी तिकडे अजून आपण पोहोचलेलं नाही. बोटीचं इंजिन आहे आणि स्टेअरिंग आहे. या स्टेअरिंगने बोट जाणार पुढे. हे बोटीचं स्टेअरिंग आहे. याच्या साहाय्याने बोट त्यांना वळवते ते कुठे जायचं असेल ते टर्न घेण्यासाठी बघा. आणि हे गेअर आहे बोटीचं. आपण गाडीला गेअर असतं हे बोटीचा गेअर आहे. आणि स्टेअरिंग आणि हा रिव्हर्स गिअर आहे ना, एक्सेलरेटर आहे. हा एक्सेलरेटर आहे. बोटीचा स्पीड कमी याच्या नव्हतं. तिकडे डॉल्फिन आहे. कुठे गेला तो? हा दोन आहेत डॉल्फिन. 1 तासाचा प्रवास असतो. त्या प्रवासामध्ये जेवण बनवतात, दुसरं काही पत्ते खेळतात, टाइमपास. म्हणजे त्यांचा 1 तास निघून गेला पाहिजे. काही लोक दुसरे आहेत ते जेवण बनवावं लागलेत. जेवणाचं चालू आहे इकडे. मस्त थंडाची पार्टी चालू आहे बघा.
तेव्हा भाई थंड प्यायला लागला किंवा दोघे दोघं थंड प्यायला लागलेत मस्त. चिकन फ्राय पण केलेलं आहे मस्त. चिकन फ्राय झालेलं आहे मस्त. हे लोक इकडे मागे चिकन खा बघ, यांची पार्टी चालू आहे मागे. थंड आणि चिकन आहे बघ. पुन्हा जाय बघ काढवलं हे बघ. आपण आता पोचलेले आहेत आपल्या लोकेशनवर. तिकडे आता जाळ मांडायला सुरुवात करतील आपण. ही पूर्ण जाळ आहे. ही जाळ आपण मांडणार समुद्रामध्ये. असे यात एक जाळ आपण तसे 10-12 जाळ मांडायचे आपल्याला. असे बोंबील पण सुकात घातले बघा. पटाके फोडायला लागले तेव्हा. नंबर लांब उडवा. हे दिवाळीच्या वेळी असं पूर्ण शांत असते समुद्र दिवाळीच्या वेळी. म्हणून आम्ही दिवाळीमध्येच येतात तिकडे फिरण्यासाठी. काही जे आहेत ना मुलं ते दिवाळीच्या टायमाला येतात कारण समुद्र शांत असल्यामुळे ते आपल्याला जमतं येण्यासाठी. कारण काही काना असं उभा राहायला जमत नाही, पूर्ण बोट हालत असते. पण या टायमालाच पूर्ण समुद्र शांत असते म्हणून आता आम्ही मुलांना घेऊन आलेलो आहे. जाय मांडण्यासाठी ते सगळं काढवलं आहे बघा. बोटीचे सगळं सामुग्री आहे सगळं काढवलं आहे. दोरे आहे टोटी. आता सगळं काढावला घेतलाय जाय मांडण्यासाठी. पोचलेलो आहेत आणि जी जागा असते मासे पकडण्यासाठी ते मध्ये बूस लावला तिकडे तुम्ही समोर. ती त्यांची जागा असते. ती जागा ते बूस दोरले असते त्याला जाळे बांधतात. हा खेचण्यासाठी हे पूर्ण त्याला वीज बोलतात. पूर्ण ताकद आहे आता याच्यात. 5 माणसाचं काम हा एकटा करतो आणि यावर ताकद असते. कारण याच्यामुळे थोडं मेहनत कमी होते खलाशांचे. जे बोटीमध्ये खलाश आहेत पूर्ण असं हा याची ताकद आहे पूर्ण बघा. हा खेचण्यासाठी याचा उपयोग होतो. आता सगळं आपल्या जाळे आहेत ना ते काढावले आहेत. त्यांचे जे प्रोसेस असतात ते सगळं चालू आहे त्यांची. जिवंत मुंगूस पकडलेला ते पूर्ण जी बूच असतं ना ते खेचतात. म्हणजे ते बूच खेचल्या जाळे निघाले त्यांचे असे. मग याला ते जाळे बांधतात. ते मला पण याचा जास्त आयडिया नाही. हे लोक करतात त्यांना माहीत असते. आपल्याला काय आपण आज झालो आहे आपण माहिती घेणार त्याच्याबद्दल बघा. मग तुला माहिती आहे कसं करतात ते. हा हे 2 वेळा आलेत बोटीत आता. हा 5 वेळा. तुमचीच बोट आहे मध्ये 5 वेळा आला ना. बोटीचा तांडेला मोठा. तिकडे पण बोट आहेत सगळीकडे बोटे आहेत. हे बघा दादा आपले जाई मांडायला घेतलेलं आहे. हे डोर आहे त्याला डोर म्हणतात. अशा आपल्याला 12 जाळ्या मांडायच्या आहेत. डोर आम्ही डोर म्हणतात त्याला. आधी पहिले आपले मांडायला घेतलंय.
हे आता आपले एक डोर मांडलेले आहे. अशा आपण 12 डोऱ्या मांडायच्या आहेत आता विश्रांतीनंतर 1 तासाच्या. कारण तेवढं आपण जेवण वगैरे मग झाल्यानंतर आपण डोरे खेचतील. कारण मी वरून व्हिडिओ काढायला लागलाय कारण आपण खाली जाऊ शकत नाही, कारण त्यांना त्रास होईल त्यांना, आपल्यामुळे त्यांना अडचण न झाल्यामुळे मी आता वरून सगळे व्हिडिओ काढतो. आणि या जागेला एक कौम म्हणतात. कवीवर आलेत आपण त्यांच्या 8 वावात. त्यांची जागा आहे ही 8 वाव समुद्रावर. त्यांची त्या बोटीची जागा आहे, त्या बोटीवर जागा त्यांची जागा असते तिकडे आपण जाळे म्हणतात. जाळे आणि डोर, मी तुम्हाला जाळे म्हणतो आणि हे लोक यांना डोर म्हणतात. डोरी, त्यांची डोरी. आणि अशी आहे बघा. किती समुद्र किती शांत आहे पाहू शकता तुम्ही बघा. समुद्र पूर्ण शांत आहे. हे आरामात त्याचे कामं करतात. पण ज्यावेळी तुफान असतो तेव्हा बोट पूर्ण हालत असते, त्यांना उभं राहायला जमत नाही, अशी परिस्थिती आहे त्यांच्याकडे. दिवाळीचं या टायमाला पूर्ण समुद्र शांत असतं म्हणून आपण आज या वेळी आपण व्हिडिओ काढण्यासाठी आलेले आहेत समुद्रामध्ये. हे फुगा त्यांचा उपयोग होता. हे नम्रा अशा आपल्या आता 6 डोरे मांडून झालेले आहेत. अजून 6 डोरे मांडायचे आहेत. ते तरंगणासाठी उपयोग होतो ह्या गोलाचा. लावले गोले जी जाळे आहेत डोर, ते तरंगणासाठी त्याचा उपयोग होतो. हे बघा. आणि आमच्या पालघर वडरे या ठिकाणी या डोरीला आम्ही डोर म्हणतात, म्हणजे जायला डोर म्हणतात. आणि तुम्ही काय म्हणतात तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो, तुमच्या ठिकाणी या जायला काय म्हणतात. आपले सगळे जाळे मांडून झाले आहेत. आता आम्ही 1 तास विश्राम करतील, मग नंतर जाळे खेचतील. म्हणजे जायला जे मासे काय ते तुम्हाला पाहायला मिळणार तुम्हाला या व्हिडिओमध्ये. आता लक्ष्मीपूजन करायचं, बोटीची आता पूजा करणार, त्यामुळे आता बोट सगळं धुवायला आलं त्या लोकांनी. बघा लक्ष्मी आहे बोटीची, सगळं ते बोट आज साफ करणार. आता 1 तास विश्रांती, सगळं बोटीचे सगळं साफसफाई करायला घेतलं या लोकांनी. आता दिवाळी आली, आता लक्ष्मी पूजन करण्यासाठी मग ते बोटीची सगळं साफसफाई करायला घेतलंय बघा. आणि आपण हिच्या मुंड्यावर कमवतात तिला आपण साफसफाई करावंच लागणार. आपण त्यांची लक्ष्मी आहे लोकांची. माझ्या बोटीला
अरे यांची मस्ती बघा. पाणी दे ना, पाणी चाहिए, पाणी. आता मी जेवायला बसतात आता. मला पाणी बघ एकदम शांत आहे. आणि हा असा पाणी तुम्हाला फक्त दिवाळीमध्येच भेटणार शांत. नाही तर पूर्ण बोट नशी हालत असते, आपण उभा राहायला जमत नाही अशी त्यांची परिस्थिती असते. आता बघ जेवण, आता जेवण आपलं मी लोक जेवायला पण बसले. चिकनची भाजी केलेली आहे त्यासोबत डाळ बघ बियर पण घेऊन ते लोक. आता दाय खेचायला घेतले. आता आमचे जे डोर मांडलाय ते खेचायला घेतले आता आम्ही. दाय खेचायची प्रोसिजर चालू आहे बघा. या विंडच्या साहाय्याने कधी वजन असं ते खेचतात बघा. आणि सगळे दोरे जाय आले आपले. आता खेचणार बघायचं. पूर्ण वजन झालेलं आता ते खेचा लागते बघा. किती खेचायला किती जोर काढावा लागते नाही बघा. जिवंत बोंबील बघायला मिळेल आपल्याला, टेन्शन घेऊ नको. जाय खेच बोंबील बोंबील वगैरे आले ते बघा. हे बघा सगळं मासे, बोंबील मासे आहेत जास्त आहे बघा. नीरव बाल्दीत पाणी घे ना भैया. एका जाईला एवढं मासे आलेत बघा.
हा निरो त्या साईडून जा तू त्या फरीकडं ब्रो हे करू द्या नाही जिवंतच मिळणार तुला आपण लगेच घेतलं ना हे बघा जास्त नम्र उचलते इथे वरती आला मुशी बघा आणि जिवंत आहे हे बघा जिवंत हे बघा जिवंत आपला मुशी मिळालंय बघा बोंबीला पाहिजे मोठे मोठे बोंबील आहेत बघा पुन्हा आपल्या डोरीला बोंबील आहेत ते करल्याची डोर आहे एवढं बोंबील हे बघ जिवंत आहेत आणि मुशी जिवंत घाबरतात हे आमची चौथी डोर खेचावला आहे मी आता मासे पडला तर कारण बोंबील मावरा भरपूर येत आहे आपले दुसरे पापलेटचे पण आपल्या डोर मांडलेले आहेत 3 डोरे आहेत पापलेटचे ते पण आपण खेचणार आहेत उद्या बघूया पापलेट मासे किती येतात आणि जे बोटीमध्ये जे काम करणारे खलाशी आहेत त्यांचं वेगवेगळं काम असते त्यांना काम सोपवलेलं असते हा काम हा वेगळा त्याचं काम तो असं तोच करणार गेला बघ कसं
नाही आता नाही, आता सगळं डोर खेचल्यावर नंतर फटाके फोडा तुम्ही. इकडे कुठे पाठ आता आपण घरी जायला निघतील ना तेव्हा पडा. नाही तिकडे ते पापलेटचे डोर आहेत, 3 आहेत ते. पूर्ण मांदेची भरलेले आहे डोर. मांदे आज आपण या डोरीला पूर्ण मांदेच आहे. मांदे बघ इथे. दुसरे आपण डोरे खेचले त्याला बोंबील मासे होते, पण हिला जास्त मांदेच दिसतात बघा. मांदेच आहे. पूर्ण आता मांदेच आहे बघा. पांदे म्हणजे जास्त मासे जाईल या डोरीला जास्त भेटले आपल्याला. ए साप बघा गेला. आता आम्ही चाललो आता पापलेटचे जाळे खेचण्यासाठी. आता आम्ही चालले पापलेटचे जाळे डोर खेचण्यासाठी. त्या तिकडे आपले पापलेटचे डोरे तिकडे आहेत. ते 3 मांडले आहेत. आपण ती खेचायला चालले आपण आता. तुम्ही पाहू शकता खोल समुद्रामध्ये मासेमारी करताना पटकन ती वैभव पाकते रे. आणि बघ चारी बाजूने मला फक्त समुद्र दिसणार आहे बा. आणि आम्ही खोल समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी आलेलो. आमचे 7 जाळे डोर खेचून झालेले आहेत. डोर आणि जाळे खेचून झालेले आहेत. आता आम्ही चाललोय पापलेटचे जाळे खेचण्यासाठी.
आपल्या जाळ्यात आलेले आहेत. डोर आपली वरती आलेले आहेत. याच डोरीला आपल्याला पापलेट पाहायला मिळतील. ही पापलेटची डोर आहे, पण काय आपल्याला पापलेट पण काय दिसतच नाही. एवढी खेचली तरी पापलेट दिसत नाही आपल्याला. पापलेट बघा, कमी पापलेट आहे. सुरमई पापलेट काहीच नाही. एवढं खेचून काहीच नाही बघ, काहीच नाही मिळालं बघा. एवढं मेहनत करून पण काही नाही मिळाला पापलेट बघा. हे बघा एवढंच पडले. विचार करा, या एका डोरीमध्ये एवढंच पापलेट पडले. आलं तिने आपले डोरे मांडलेलं, काय डोरीला काय पापलेट नव्हते बघा, काहीच नाही. आमची मेहनत फुकट गेली आज येऊन. पापलेट पण पाण्यासाठी आलेला आम्ही, ते पापलेट पण बघायला मिळाले नाही. वर तिथं निराव खाजेल पापलेट किती कमी आहेत बघा, काहीच नाही मिळालं पापलेट बघा. आज आम्ही जे डोर मांडलेले पापलेटचे, काय पापलेट पडलेच नाही त्याने तिन्ही डोरीला. आमची मेहनत पण वाया गेली. तर मांडायचं आणि खेचायचं म्हणजे किती मेहनत असते, ती पण आमची वाया गेली आहे. त्याची जागी आम्ही बोंबील मावराचं डोरे मांडले असते, उलट आम्हाला बोंबील मांदे पडलेच उलट. पण काय पापलेटसाठी आम्ही मांडले पण काय पडलंच नाही, पूर्ण खाली जाय आले आम्हाला. आता आम्ही निघत आहेत आपलं घरी जाण्यासाठी. आता आपले बोट किनाऱ्यावर जाणार आणि जे आता जे मासे आहेत तुम्हाला दाखवतो तुम्हाला. मावरं पकडलेलं आहे, त्यात आपण टोपलीमध्ये भरणार. मध्ये हा टोपलीचा भाव लावतात. हा याला एक टोपला बोलतात. म्हणजे आपण जाईमध्ये 2 टोपली 4 टोपली असे टाकतात. हे आपलं मावरं आहे बघा, त्यात आपण भरणार बघा. मास्टर बनायचे
असतील ते एका कोपऱ्यात. हां बघा असे भरतात. हा एक टोपला असतो, या टोपल्याचा माप ते टाकतात त्यामध्ये. आपल्या खालाचे आहेत भाऊ, ते आता आपला किनाऱ्यावर बोट घेऊन जातील. स्टेअरिंग आहे, त्या स्टेअरिंगने ते घेऊन जातील बघा. आणि बाकीचे सगळं मावरं भरतील असं. भरून भरून आपला असे जाळे वगैरे सगळं भरायला घेतले बघा. हे डिश, हे डिश हे पुन्हा भरतात आम्ही आता. आपल्या डिश पण भरून झालेले आहेत बघा. जाळे पण भरलेले आहेत, अजून भरायचं काम चालू आहे. अजून आम्ही मावरा आहे, अजून भरायला घेतलं आहे आम्ही. खाली झालेलं आहे. आज आपण खोल समुद्रामध्ये मासेमारी पाहिली. ते या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन असेल तर चॅनलला बेल आयकॉनला क्लिक करा. मित्रांनो विसरू नका माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला. पूर्ण आपलं खाली झालेलं आहे, आपण भरलेलं आहे पुन्हा. ते जाळे भरले, डिश भरले. आता आमचा किनारा जवळ येत आहे बघा, गाव दिसायला लागलाय. आम्हाला मासेच कमी मिळाले, कारण आम्ही पापलेटचे दोरे मांडलेले ना, ते कमी मिळाले पापलेट. त्याच्या जागी जे मावऱ्याचे दोरे मांडले असेल जास्त मिळाले असेल अजून आम्हाला. आणि झालेलं आहे सर्व मावरं भरून. ते आता आम्ही चाललो आणि आता येणार मावरेवाले मावरे घ्यायला. ना आता आम्ही किनाऱ्यावर जाणार ना, तर हेच मावरात आम्ही जे मावरे घेणार त्यांना घरी पर्यंत पोहोचवणार. आणि हे मावऱ्याचा भाव पण काय लागत नाही, सगळे बोटींना भाव आहे. बघून 100 रुपये देतात एक टोपल्याचे. गेलेलो समुद्रामध्ये सकाळी 6 वाजता मासेमारी करण्यासाठी. मिळाले आपल्या 10 टोपली आलेला बोटीला मावरा. चाललो होतं घरी. आपल्याला जेवणाला पण दिलेलं बघा, आपल्याला मस्त जेवणाला दिलं त्याला पण. त्याला आपण जेवणाला दिलं आपल्याला.